तर मंडळी, नवरात्रीच्या 8व्या दिवशी आपण देवी महागौरीची पूजा करतो। ही दुसरी तिसरी कोणीही नसून पार्वती देवीचेच एक रूप आहे। पार्वती देवीने महादेवांशी विवाह करण्यासाठी कठोर तप केले होते आणि त्या तपामुळे त्यांचे शरीर हे काळपट व कुश पडले होते। पण जेव्हा महादेव प्रसन्न होऊन माता पार्वती समोर प्रकट झाले, तेव्हा माता पार्वतीची अशी अवस्था पाहून त्यांनी मातेवरती गंगाजल शिंपडले आणि गंगाजल त्यांच्या शरीराला लागताच त्यांचे रूप हे शुभ्र, निर्मळ आणि तेजस्वी झाले। तेव्हापासून त्यांना महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले। त्यांच्या एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात डमरू, तर एका हाताने त्या भक्तांना अभय मुद्रेने आशीर्वाद देतात। त्यांचं वाहन आहे वृषभ। वृषभ म्हणजे एक पवित्र बैल। 8व्या दिवशी देवीला गडद हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात, कारण हिरवा रंग हा निसर्ग, ऊर्जा व संतुलनाचं प्रतीक आहे। महागौरीची उपासना केल्यामुळे दुःख, संकटे आणि अहंकार दूर होतो आणि घरात सुखशांती येते आणि आपल्या जीवनात निर्मळता आणि सात्विकता येते। तर बोला आई जगदंबेचा उदो उदो।